शिवसेनेमध्ये फूट पडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट झाले. त्याचा निकालही लागत लागत आता काही दिवसांपूर्वी नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर एक मोठं वादळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात उठलेलं आहे. या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा जनतेच्या दरबारात आलेला असून त्यानंतर महाराष्ट्रभर ठिकठिकाणी त्याचे पडसाद उठत आहेत. त्याच पद्धतीनं खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काही शिवसैनिक आज आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खडकवासला आणि पुणे शहरातील शिवसेनेची सध्याची अवस्था काय आहे. एकनाथ शिंदे गटाबरोबर यातील किती शिवसैनिक गेलेले आहे, शिवसेनेला इथे किती तोटा झालेला आहे की नुकसान झालेलं नाहीये, त्याच पद्धतीत शिवसेना राहिलेली आहे. आपण सगळ्या गोष्टींचा उहापोह या चर्चेत करणार आहोत. आता काही खडकवासल्यातील शिवसैनिक आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल आता सध्या शिवसेनेची आपल्या इथं काय अवस्था आहे खडकवासल्यामध्ये? खडकवासल्यामध्ये आता तसं पाहिलं तर आमच्या शिवसेनेमधनं कोण जास्त करून असं काय बाहेर गेलेलं नाही आहे. कोण एक दोन अपवाद वगळता तसंच शिवसेनेची चांगली परिस्थिती आहे खडकवासल्यामध्ये. आणि हा जो निर्णय दिलेला आहे नार्वेकरांनी तो सामान्य लोकांसंग जरी बोललं तरी ते त्यांच्या बोलण्यातून वगैरे असं येते की हा चुकीचा निर्णय झालेला आहे. आणि आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याबद्दल हे केलेलं आहे. तिथं आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. तिथं सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामधून न्याय मिळेल अशी खात्री आहे तुम्हाला? नार्वेकरांनी निर्णय दिला योग्य आहे का? काय त्यांचं चुकलं? नाही, अयोग्य आहे. कारण का नार्वेकरांनी हे विचार करायला पाहिजे नव्हतं की बाबा शिवसेना कुणाची आहे, पूर्वीपासून कुणाची आहे शिवसेना? काय ते शिंदेची आहे का? काय संबंध आहे शिंदेंचा? हे केलेलं आहे कुणी? बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. तर त्यांच्या वारसांना भेटायला पाहिजे. वारच जाऊ द्या, पण जेवढे शिवसैनिक आहे का नुसतेच तुम्ही आमदार खासदार गेले म्हणून त्यांना तुम्ही दिले? हे चुकीचं केलेलं आहे नार्वेकरांनी. नार्वेकर एकदम भडवा आहे. नार्वेकरांनी एकदम चुकीचं म्हणजे एकदम चुकीचं केलेलं आहे. आणि बी जे पीनी हे सगळं न्याय कुणी लावायला लावलेलं आहे? बी जे पी ह्याच्यात सगळ्यात दोषी आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सगळ्यांचा निषेध करत आहोत. नार्वेकरांना यांनी बडवा म्हटले. नार्वेकर सगळ्याला याला दोषी आहेत का? तुम्हाला काय वाटतं की नार्वेकरांमुळेच झालंय का त्याच्या मागे आणखीन दुसरं कोणी चाणक्य आहे? नार्वेकर हा एक चेहरा आहे, ह्याच्या मागे महाशक्ती आहे. नार्वेकरांनी, तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगतो की निर्णय द्यायच्या 2 दिवस आधी हे नार्वेकर दिल्लीला जाऊन आले होते. म्हणजे सगळे जे काही इनपुट त्यांना मिळालेले आहेत ते दिल्लीवरून मिळालेले आहेत आणि दिल्लीच्या गाईडलाईननुसार नार्वेकरांनी निर्णय दिलेला आहे. नार्वेकर हे सुद्धा मूळचे शिवसैनिकच आहेत. त्यांना सुद्धा मनात कुठंतरी थोडाफार अंश असेल बाळासाहेबांच्या शिवसेनेचा, तर त्यांचं सुद्धा मन त्या ठिकाणी खात असेल की आपण जे करतोय हे चुकीचं करतोय म्हणून. काय नार्वेकरांना साहेब जो आता दादांनी सांगितलं की त्यांच्या जर रक्तामध्ये शिवसेनेत थोडा जरी अंश असेल तर त्यांनी याचं पापाचं प्रायश्चित्त त्यांनी एकदा नक्की करून यावं. कारण शिवसेनेसंघ ज्यांनी आतापर्यंत गद्दारी केली, ज्यांनी शिवसेनेचं वाईट केलं आहे, त्यांचं सर आतापर्यंत वाईट झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की हा सूर्य आणि हा आपला जयद्रथ. तर ह्यांना ह्या सर्व सामान्य जनतेला माहिती आहे शिवसेना कुणाची आहे. आणि साहेब या साधारण नार्वेकरांची, ज्यांच्या रक्तातली शिवसेना सर, ज्यांचं रक्त सर आपलं घोटलेलं आहे, त्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करणं चुकीचं आहे सर. काय तुम्हाला वाटतं नार्वेकरांबद्दल? काय नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे त्या अगोदर नार्वेकर हे शिवसेनेचे होते आणि ज्यावेळेस नार्वेकर हे शिवसेनेत होते त्यावेळेस ते कडवा शिवसैनिक होता. आणि आता निर्णय दिला आहे त्या निर्णयावरनं असं जाणवतं की हा भडवा झालेला आहे. त्यामुळं नार्वेकरांचा आम्ही पूर्ण निषेध करतो. त्यांनी त्या दिवशी काय खाऊन निर्णय दिला हे समस्त जनतेला, महाराष्ट्राच्या पूर्ण नागरिकांना हे कळलेलं आहे. त्यामुळे नार्वेकरांचा या निर्णयाचा आणि या निर्णयाची अंमलबजावणी करायला लावणाऱ्या, रात्रीच्या भेटीगाठी करणाऱ्या, वेश अवतार आणि प्रसंगी महिलांच्या वेशेत जाऊन हे निर्णय घेणाऱ्यांचा सर्वांचा निषेध. काय सांगाल ते नार्वेकरांच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? हे आपण जाणून घेतलं शिवसेनेकडून. आज खडकवासल्यामध्ये शिवसेनेची काय परिस्थिती आहे? खडकवासल्यामध्ये काही जण एकनाथ शिंदे गटाबरोबर गेलेले आहेत. कितपत पडझड झाली खडकवासल्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं? खडकवासला शिवसेनेवरती कुठलाही परिणाम या फुटीचा झालेला नाही आहे.
आजही तळागाळातला जो शिवसैनिक आहे हा संपूर्ण खडकवासला मतदारसंघातील तळागाळातील प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पण आता किती जण साधारणपणे खडकवासल्यातले एकनाथ शिंदे गटाबरोबर गेलेले आहेत? म्हणजे महत्वाचे काही जण म्हणतात की बाबा महत्वाचे जे तुमचे शिलेदार होते ते शिवसेना सोडून एकनाथ शिंदे गटामध्ये गेले, त्याबद्दल तुमची काय भावना आहे? नाही, महत्त्वाचे शिलेदार जरी एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले असले तरी त्यांच्याबरोबरची जी त्यांची टीम आहे ती सगळी टीम तशीच्या तशी जागेवर आहे आणि सगळी कार्यरत आहे आणि ठामपणे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठामपणे उभे आहेत. खडकवासल्यातून एकूण किती जण एकनाथ शिंदे गटात गेले काय सांग? नाही, हाताच्या बोटावर मोजणे एवढेच लोक त्या ठिकाणी शिंदे गटात गेलेले आहेत. पदाधिकारी म्हणून म्हणाल तर 1-2-3 पदाधिकारी सोडले तर त्याच्यावरती एकही पदाधिकारी शिंदे गटात गेलेला नाही आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत जसेच्या तसे सगळे. खडकवासल्याची विभागणी आपण शहरी आणि ग्रामीण अशी संमिश्र करतो, तर आता त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पौड रस्त्याचा छोटासा भाग, एनडीए रस्त्याचा भाग, सिंहगड रस्त्याचा भाग, धनकवडी सातारा रस्त्याचा भाग, असे 4 प्रमुख रस्ते साधारण येतात आणि काही ग्रामीण आणि शहरी भाग आहे. तर असे शहरी भागातले किती, कोणत्या रस्त्याचे किती, काय काय सांगाल तुम्ही की त्या एकनाथ शिंदेच्या गटात गेले? नाही, आता तसं म्हटलं तर धनकवडीतून आमच्या कोणीच त्या ठिकाणी गेलेलं नाही आहे पदाधिकारी म्हणून. फक्त शिवगंगा खोऱ्यातून पदाधिकारी एकच आमचे जिल्हा प्रमुख होते ते गेलेले आहेत आणि सिंहगड रोडला एक विभाग प्रमुख गेला आहे. बाकी वारजे आणि बावधन बुसारी किंवा त्या भागातूनही कोणी फारसं गेलेलं नाही आहे पदाधिकारी. म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की एकनाथ शिंदेंना खडकवासल्याने पूर्णतः नाकारल्याचं या ठिकाणी दिसतंय. एकनाथ शिंदेच्या गटामध्ये फक्त 2 जण या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून गेले, त्यातही एक शिवगंगा खोरे अर्थात ग्रामीण भाग आणि शहरी भागातून सिंहगड रस्त्यासारख्या भागातून 1 जण गेलेला आहे. मग आता आगामी निवडणुकांच्या कसं तुमचं हे प्लॅनिंग असणार आहे? कसं निवडणुकीला सामोरं जाणार? लोकसभा येणार आहे पहिली, विधानसभा नंतर येणार आहे. कसं तुमच्या कामकाजाची दिशा ठरलेली आहे आता लोकसभेच्या दृष्टीने? लोकसभेच्या दृष्टीने जो काही निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतील त्या निर्णयाशी आम्ही ठाम राहणार. उद्धव साहेबांनी सांगितलं महाविकास आघाडीबरोबर जायचं, आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाणार. जो उमेदवार साहेब देतील त्या उमेदवाराचं आम्ही 100% सगळे काम करणार आणि तो उमेदवार विजयी होण्यासाठी संपूर्ण शिवसेना ही ताकद त्या ठिकाणी दाखवणार. आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये फरक दिसून येईल. मागच्या लोकसभेमध्ये काय चित्र होतं आणि आताच्या लोकसभेमध्ये खडकवासल्याचं काय चित्र होतं हे मतांमधून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. लोकसभेला आता सुप्रियाताईंनाच परत उमेदवारी राष्ट्रवादीकडून दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. अजितदादा गटही कामाला लागलाय. आता नेमकं तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे? नाही, आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर म्हणाल तर आमच्या महाविकास आघाडीनं मग सुप्रियाताईंच्या मागे आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहू. बरं, विधानसभेला तुमचं साधारणपणे कसा व्यूहरचना असणार आहे? काय तुमची आता कसं आहे, भारतीय जनता पार्टीला एकीकडून आहे, तुमच्या जर राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस अशी जर युती असेल तर या ठिकाणी मतदारसंघ कुणाला सुटेल? काय तुम्हाला काय अंदाज त्याचा? सुटेल तर आता हे मगाशी बोलल्याप्रमाणे राष्ट्रवादीत पण मोठी फूट पडलेली आहे. त्या प्रमाणात शिवसेनेत खडकवासल्यात एवढी फूट पडलेली नाही आहे. त्याच्यामुळं पहिला क्लेम हा खडकवासल्यावर शिवसेनेचा म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेचाच राहणार आणि ती जागा आम्हाला मिळावी असा आम्ही जोरदार प्रयत्न करणार. कसं तुमचं रणनीती असणार आहे? कशासाठी तुम्हाला शिवसेनेला हा मतदारसंघ का सुटावा खडकवासला? राष्ट्रवादी, शिवसेना आणि जर काँग्रेस एकत्र लढले तर आता राष्ट्रवादीचा उमेदवार 2ऱ्या क्रमांकाची मतं घेऊन अवघ्या 2-2.5 हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेला होता. त्यामुळे तो पराभव होताच असं म्हणता येत नसताना शिवसेनेला का उमेदवारी दिली गेली पाहिजे? तुमचं काय त्याच्या मागची भूमिका असणार आहे? काय तुमच्या पक्षाची भूमिका असणार? नाही, आता आबांनी जसं सांगितलं तसं ज्यावेळेस 2000 मतांनी राष्ट्रवादी पिछाडीवर पडली होती त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे. आताच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये जे फूट पडलेली आहे, जसं शिवसेनेवरती फुटीचा परिणाम फारसा झाला नाही तसं राष्ट्रवादीमध्ये नाही. राष्ट्रवादीमध्ये सरळ 2 गट पडलेलं त्या ठिकाणी दिसून येतं आहे. म्हणजे 2000ची जी पिछाडी होती ती आता मोठ्या प्रमाणावरती विभागली गेलेली आहे आणि शिंदे गट आणि भाजप आणि अजितदादा गट हे 3 एकत्र आल्यानंतरची परिस्थिती आणि इकडे काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, ह्याच्यामध्ये जर परिस्थितीचा विचार केला
तर या घडीला शिवसेनेच्या पाठीशी संपूर्णपणे लोकमत आपल्याला दिसते. आजही महाराष्ट्रातील तमाम जनता जनतेची जी सहानुभूती आहे उद्धव साहेबांना त्या ठिकाणी दिसून येत आहे. आज प्रत्येक घरामध्ये जरी तुम्ही गेलं तरी प्रत्येक घरामध्ये उद्धव साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आणि प्रत्येक मतदार हा शिवसेनेला मतदान करण्यासाठी आसुसलेला आहे. त्यामुळे आमची भूमिका आहे की आता 2000वर राष्ट्रवादी होती मान्य आहे, परंतु त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये बघितलं तर 2004 साली या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला होता आणि त्याला जास्त मतदान त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीची ताकद हीच होती. हे सगळे राष्ट्रवादीवाले त्यावेळेस सुद्धा एकत्र होते आणि तशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मतदान या भागातून शिवसेनेच्या उमेदवाराला झालं होतं. त्याचबरोबर 2004ला विधानसभेची जे निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार हा त्या ठिकाणी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेला होता आणि त्यावेळेस सुद्धा या भागातून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान झालेलं होतं. इव्हन 2009ची जरी आपण निवडणूक बघितली तरी 2009च्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून गेला होता. म्हणजे आजपर्यंत खडकवासला मतदारसंघाने राष्ट्रवादीला नाकारलेलं आहे आणि राष्ट्रवादीची एक हे की शोकांतिका आहे की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या लोकांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्याच्या किंवा ज्या ताकदीनं राष्ट्रवादीने जागा लढवली पाहिजे त्या ताकदीनं लढवली जात नाही. मागचा एक अपवाद होता, परंतु मागच्या अपवादाला थोडंसं वेगळं वलय पण होतं की काही समोरच्या उमेदवाराबद्दल नाराजी असेल किंवा आमच्या लोकांची काही नाराजी असेल, त्याच्यामुळं तो फरक आपल्याला दिसून येतो. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर खऱ्या अर्थाने खडकवासल्यामध्ये शिवसेना ही स्ट्रॉंग आहे. कारण तुम्ही जर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बघितल्या, आज 3.5 जिल्हा परिषद आणि 7 पंचायत समित्यांमध्ये 4 पंचायत समित्या या शिवसेनेकडे होत्या आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार पडले तर अगदी 300, 400, 500 या मतांनी त्या ठिकाणी पडलेले होते. त्यामुळे ज्या जिल्हा परिषद गटामध्ये जे आहे ते शिवसेनेच्या उमेदवारांना चांगलं मतदान झालेलं होतं आणि इव्हन महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये केवळ पॅनल पद्धतीमुळं आणि त्यांचं गणित जुळून आलं की भाजपने ती खेळी केली की 4चा पॅनल केला, 4 विभागात 4 उमेदवार दिले आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ उमेदवार दिले म्हणून केवळ शिवसेना त्या ठिकाणी थोडीशी बॅकला गेली. परंतु सर्वसामान्य जी मोठी सार्वजनिक निवडणूक असेल तर त्यामध्ये शिवसेनेचा मतदार हा आजही शिवसेनेबरोबर आहे. त्यामुळं भाजपला जर रोखायचं असेल खडकवासल्यामध्ये तर त्याला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे, हे आम्ही ठामपणे सांगतोय. आता भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी अजितदादा गट असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, तीनही यापूर्वीचे इच्छुक उमेदवार त्या 3 पक्षांकडे आहेत. तर त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली जाईल तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला तर सरळ एक चित्र स्पष्ट आहे की ज्यावेळेस शिवसेना भाजप युती होती, ही भाजप शिवसेना युती असताना 2019 साली भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातील 8 पैकी एकही मतदारसंघ हा शिवसेनेला सोडला नव्हता. त्यामुळं ह्यावेळेस सुद्धा काही वेगळं चित्र असेल असं वाटत नाही. ते त्यांची निवडून आलेली जागा ही अजितदादांचा गट असेल किंवा शिंदे गट असेल याला कधीच देणार नाहीत. ते एक वेळ ते सांगतील तुमचा उमेदवार द्या, आम्ही आमच्या चिन्हावरती उमेदवार तुमचा देऊ, परंतु पक्ष हा भाजपच राहील. त्यामुळे लढाई ही भाजपबरोबरच असणार आहे. म्हणजे एकूणच यातून हा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतोय की भारतीय जनता पार्टी पुण्यातील एकाही जागेचा क्लेम सोडणार नाही असा हा प्राथमिक दावा येतोय. तेव्हा 8 उमेदवार होते, आता मात्र 5 जागांवर तर आहेत. ग्रामीण भागामध्ये कशी अवस्था राहील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांमध्ये, तिथे शिवसेना कशा पद्धतीने सामोरे जाईल? ग्रामीण भागामध्ये जर प्राथमिक जर आपण आपलं हे केलं, आपलं सर्वे केला तर तिथं शिवसेनेला मानणारा हा आपला वर्ग आहे हा खूप आपलं मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि शिवसेनेची कामं साधारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या आपल्या सुख दुःखामध्ये फक्त शिवसेना असती, ही ग्रामीण भागातील ही आपली संकल्पना आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक मतदार माता भगिनी ह्या शिवसेनेच्या बाजूने ठामपणे आता उभे आहेत. आता सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा ठीक आहे, आता त्याला वेळ आहे, लोकसभा आहे, त्यानंतर विधानसभा आहे, त्यानंतरची जरी गोष्ट असली तरी खडकवासल्यामधील आपल्या किती जागा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आहेत किंवा त्या किती लढवू शकता तुम्ही, किती तुमचे उमेदवार निवडून येऊ शकतात, काय तुमचा अंदाज? साहेब आता फक्त महाविकास आघाडी झाली म्हणून आम्ही आहे, परंतु जर खालच्या थरावर जर का महाविकास आघाडी झाली नाही तर शिवसेना त्यांची हिमतीवरती लढायला तयार आहे. शिवसेनेच्या आत्ताच्या 2 पंचायत समितीच्या जागा ह्या आता आपल्या शिवसैनिक आहेत. म्हणजे शिवसेना खालच्या इलेक्शनला
कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर लढू शकते असा नारा ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समित्यांना दिसतोय. महानगरपालिकांना कशी परिस्थिती असेल महानगरपालिकेच्या इलेक्शन? महापालिकेत आता आम्ही स्वबळाचाच तसा आत्ता नारा दिलेला आहे आणि त्या दृष्टीनेच आमचं काम चालू आहे सध्याला तरी. आता सेंगर रोड परिसरात बघितलं तर आमच्या गावात 2 प्रभाग आहेत, तर 2 प्रभागाच्या दृष्टीने आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे तिकडं. आणि जर महाविकास आघाडी जर झाली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय जसं पक्ष ठरवेल तसं काय जागा वाटपात जागा येतील ते आम्ही लढू, नाहीतर आमचं एकट्याने पण लढायची आम्ही तयारी चालू केलेली आहे. काय तुमचे मुद्दे असणार आहेत आगामी महानगरपालिकेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी? महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आता शिवसैनिकांनी एक कंबर कसलेली आहे आणि त्यांनी कामाची सुरुवात ही पहिल्यापासूनच केलेली आहे. याच्या अगोदर जे महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले आहेत त्या इलेक्शनमध्ये आपल्याला जाणवलं की महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये शिवसेनेचे जरी उमेदवार कमी निवडून आले तरी जास्तीत जास्त उमेदवार हे भाजपला निवडून आणता आले. आणि आता ह्यावेळेस खरं जाणून जाण्याची आणि दाखवण्याची हिंमत आहे की बाबा शिवसेनेचे 50 येऊ द्या, पण ह्या इलेक्शनमध्ये भाजपचे किती पाडतात ही खऱ्या अर्थाने बघण्याची एक बाजू आहे. आणि हे भाजपचे जास्तीत जास्त पाडणं आणि ह्या आमच्या मतांची ताकद ही भाजपला वरती केंद्रात बसणाऱ्या सगळ्या सत्तेला दाखवून देण्याची ही आमची जबाबदारी उद्धव साहेबांची शिवसैनिक म्हणून आम्ही घेतलेली आहे. म्हणजे आम्ही निवडून येऊ किंवा नाही येऊ पण यंदा भाजपाचे उमेदवार पाडले जाणार असा शिवसैनिकांचा काहीतरी संकल्प असल्याचा दिसतोय. ग्रामीण भागातही तसंच बोलणं होतंय. आणि विधानसभा लोकसभा दोन्ही वेगवेगळ्या रणनीतींवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कामाला लागलेला आहे. विधानसभेसाठी खडकवासल्याची जागा शिवसेनेने मागितलेली आहे, तर लोकसभेला पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे काम करण्याची तयारी शिवसेना खडकवासला विभागाने दाखवलेली दिसते. काही दिवसांपूर्वी पुणे शहर लोकसभेची निवडणूक घ्या असं आदेश आले होते, त्यानंतर पुन्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली आणि त्यापूर्वी कसबा विधानसभेची निवडणूक झाली होती. या दोन्ही पोटनिवडणुका शहराच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या असल्याचं नेहमीच बोललं गेलं. मात्र ती लोकसभेची निवडणूक झालीच नाही. या लोकसभेच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. काय परिस्थिती झाली असती जर शिवसेनेनी ही लोकसभेची पोटनिवडणूक शहरात लागली असती गिरीश बापटांच्या निधनानंतर? भाऊ तुम्हाला मी सांगतोय, कारण पुणे लोकसभेची निवडणूक भाजप घेऊच शकत नाही आहे. कारण कसब्यामध्ये जो कसबा भाजपचा बालेक किल्ला होता, त्या बालेक किल्ल्यामध्ये शिवसेनेने त्यांना असा सुरुंग लावला की त्यातून भाजप अजून सावरलं नाही आहे. आणि आज सुद्धा सांगतो, आज त्यांनी भाजपने लोकसभेची इलेक्शन घेऊन दाखवावं. त्यांचा उमेदवार 2 लाख मताने जर नाही पडला तर भाऊ 2 लाख मतांनी त्यांचा उमेदवार आत्ता हे आपला पडू शकतो. कारण भाऊ कसब्यामध्ये जर त्यांचा आमदारकीचा उमेदवार भाऊ ते सर्व यंत्रणा कामाला लागलेले असताना कसब्यामध्ये त्यांचा उमेदवार पडू शकतो, तर लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार कधीच निवडून आपलं येऊ शकत नाही आहे. म्हणजे कसब्याचं रिफ्लेक्शन पुणे शहर लोकसभेच्या निवडणुकीवर आल्याचं शिवसैनिकांचं मत आहे. आणि आत्ताही शिवसैनिकांनी चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही आत्ताही लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवा. असं ती आता निवडणूक रद्द झालेली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये 2024चं आपलं इलेक्शन येऊ घातलेलं आहे. त्याची तयारी आता सर्वत्र चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तुमचे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत? कोणत्या समस्यांवर कोणत्या विषयांवर तुम्ही प्रचार करणार आहेत? कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहेत? काय सांगा. खडकवासला मतदारसंघ हा पूर्वीच्या ग्रामीण भाग आणि काही शहरी भाग असा ते सर्व एकत्र करून झालेला मतदारसंघ आहे. मग खडकवासला मतदारसंघामध्ये धनकवडे असेल, वारजे असेल, हिंगणे असेल किंवा वडगाव असेल, ही 1997 साली या गावांचा समावेश झालेला आहे महानगरपालिकेमध्ये. आणि ही सर्व गावं या खडकवासल्याच्या अंतर्गत येतात. आणि आज त्या गावांचं सुद्धा नगरपालिके एवढंच त्या ठिकाणी लोकसंख्या झालेली आहे. त्याच्यामुळं त्या गावांचा डीपी अजूनही मंजूर झालेला नाही आहे. त्या गावांमध्ये कुठलीही कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेली दिसत नाही. कुठली म्हणजे फक्त पाणी देणं, ड्रेनेजची लाईन टाकणं ही कामं नाही आहेत. लोकांच्या इतर क्रीडांगण असेल, हॉस्पिटल असेल,
तर या दृष्टीने म्हणावं तेवढं भरीव कामगिरी झाली नाही. DP सँक्शन नसल्यामुळं लोकांना अनंत अडचणींना त्या ठिकाणी सामना करावा लागतोय. त्याचबरोबर 2017ला जी गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्यांचासुद्धा DP आजपर्यंत बनलेला नाही आहे. आजही खडकवासला धरण दिसायला शेजारी समोर पाणी दिसतंय, परंतु या शेजारच्या आजूबाजूच्या ज्या गावातील लोकसंख्या आहे त्यांना पुरेसं पाणी आजही महानगरपालिका देऊ शकत नाही. 2 दिवसापूर्वीच बातमी होती की पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचा DP त्या ठिकाणी चालू करायचं काम, काय फुरसुंगीचा DP मंजूर आहे, त्याचं काम चालू होते, परंतु खडकवासला मतदारसंघातील जी गावं आहेत त्याचा DP अजून DPR प्रस्तावितच आहे. मग अजूनही एवढे वर्ष झालं सरकारने यासाठी कुठलाही प्रयत्न या सरकारने केलेला दिसत नाही. वाहतुकीची समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आजही नवले ब्रिजवरती जे अपघात होत आहेत त्याच्यावरती कुठलाही उपाय हे सरकार, आज 10 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, परंतु ठोस उपाययोजना त्या ठिकाणी झालेली नाही. हा जो आपण वारजे आणि ते कात्रज हा जो हायवे, ह्या हायवेवरची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. वडगावला एक पर्यायी पूल त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं, त्याचंही कुठलंही नियोजन या ठिकाणी दिसत नाही. आजही वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावरती, आज नरेसारखं गाव असेल की त्या गावामध्ये कायम ट्रॅफिक जाम असतं. वारजेचं चौक असेल या ठिकाणी कायम ट्रॅफिक जाम असतं. धनकवडीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. म्हणजे खडकवासला मतदारसंघामध्ये वाहतुकीचं कुठलंही नियोजन झालेलं आहे. आज सिंहगड रोडला जे पुलाचं काम चालू आहे, आज ते कामसुद्धा संथ गतीने चालू आहे. ते काम त्या ठिकाणी मेट्रोचे पिलर उभे करायचे का नाही करायचे या एका वादासाठी त्या पुलाचं काम रखडलं होतं, परंतु कोणी पुढाकार घेऊन याच्यावरती तोडगा काढायचे प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. त्याच्यामुळे ते कामाला डिले झालेलं आहे. नांदेडच्या फाट्यावरचा पूल जो आहे त्या ठिकाणी लोकांची मागणी होती की तो कॅनॉलवरती छोटा पूल बांधण्यापेक्षा त्या ठिकाणी ओव्हरब्रिज होणं गरजेचं होतं, परंतु त्याकडं सुद्धा पूर्णपणे कानाडोळा झालेला आहे. म्हणजे विकास कामावरती कुठलंही जे भरीव काम होणं गरजेचं होतं ते भरीव काम या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसत नाही. दुसरी समस्या म्हणजे स्थानिक ग्रामस्थांची, की जे गावांचा DP न झाल्यामुळं त्यांच्या जे काही बांधकामं आहेत ती बांधकामं त्या ठिकाणी करता येत नाही लोकांना, आणि बांधकामाचं सँक्शन लवकर मिळत नाही. DP नसल्यामुळं त्या ठिकाणी R-झोन जरी असला तरी DPला मंजुरी नसेल तर त्याला बांधकामाला अडचणी आहेत. मग जे काही स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांनी जे काही बिल्डिंग बांधलेल्या आहेत, आपण काही दिवसापूर्वी बघितलं की आंबेगावमध्ये त्या ठिकाणी 11 इमारतींवरती मोठी कारवाई झाली की जिथं लोक राहत होते. तसं सर्व लोक त्या ठिकाणी जीव मुठीत धरून आज सर्वसामान्य नागरिक ह्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. लोकांनी फ्लॅट घेतलेत, परंतु बिल्डर त्या ठिकाणी ॲग्रीमेंट चालू न झाल्यामुळे ॲग्रीमेंट करू शकत नाहीत. त्यामुळे लोकांनी जे फ्लॅट घेतलेत त्यांना एक भीती आहे की कधी पण आपल्या नावावर फ्लॅट नसेल तर आपल्याला पुढं त्याचा अडचणींना सामना करावा लागतो. परंतु मध्यमवर्गीयांना आजचा जर आपण कलेक्टर येण्याचे फ्लॅटचे भाव जर बघितले तर 70 आणि 80 लाख आणि 90 लाख 1 कोटीच्या पुढे ते फ्लॅट गेलेले आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर फ्लॅटचे दर गेलेले आहेत. त्यामुळं जे काही नागरिक आहेत आपले ग्रामीण भागातले ते छोटे मोठं उद्योग करणारे त्यांना हे गावातले जे फ्लॅट आहेत ते परवडतात म्हणून लोक त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात, परंतु ते सुद्धा सुरक्षित नाहीत. आज ही गावं कॉर्पोरेशनमध्ये गेली कित्येक दिवस झालं, परंतु या गावांमध्ये आरोग्याच्या सुविधा नाहीत. आजही जिल्हा परिषदेचेच दवाखाने, जिल्हा परिषद, आज आपण कोंडीव कोपरे उत्तमनगरचा विचार केला तर त्यांचं PSC केंद्र आहे सांगरूणला. आज सांगरूणवरून त्यांना कधी ट्रीटमेंट मिळणार. नरे धायरीचं जे केंद्र आहे ते खेड शिवापूरला. म्हणजे त्याच्यासाठी महानगरपालिकेने आजपर्यंत कुठल्याही नवीन यंत्रणा त्या ठिकाणी लावलेली नाही. अंगणवाडी सेविका असतील, जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षक असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी आजही जिल्हा परिषदेचेच. मग याच्यावरती शासनाने ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आज 6 वर्ष झाली गावं जाऊन, पण 6 वर्षामध्ये हे जे निर्णय व्हायला पाहिजे होते ते निर्णय घेतलेले नाही आहेत. त्यामुळे खडकवासला मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं दिसून येते आणि नागरिक हा त्रासलेला आहे या सर्व गोष्टींना. त्याच्यामुळे पण या नुकसानीला कारणीभूत कोण आहे तुम्हाला काय वाटतं की याला कारण कोण आहे की हा सगळा तुम्ही जो आता सगळा काही समस्यांचा आलेख वाचला, याला कारणीभूत कोण आहे? कुणामुळं ह्या सगळ्या सुविधा मिळण्यास अपयश आलेलं आहे? नाही, ह्याच्यामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांचं मेन आहे. कारण कसं असतं की पुणे जिल्ह्याला पालक कोण आहे तर पालकमंत्री. आज पुणे जिल्ह्याचा नियोजन आराखडा कोण तयार करतं? पालकमंत्री तयार करतात. मग पालकमंत्री असेल किंवा त्या संबंधित खात्याचे जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा मंत्री असतील, आज पुणे शहर हे छोटं शहर नाही, मोठं शहर आहे. आज पुणे शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेलं शहर आहे महानगरपालिकेचं, आणि त्याचं नियोजन हे त्या पद्धतीनेच होणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी
पुणे शहराकडे ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी पाहायला पाहिजे होतं, म्हणजे भारतीय जनता पार्टी आज 10 वर्ष झालं त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे, केंद्रात येत आहे. त्यांनी जो इतर शहरांना जे ताकद त्या ठिकाणी दिली जाते, मग नागपूर असेल, नाशिक असेल, तुम्हाला आठवत असेल की नागपूरचे मेट्रोची मंजुरी आपल्यानंतर त्या ठिकाणी आली आणि नागपूरची मेट्रो सुरू पण झाली. आजही पुणे शहरातली मेट्रो त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही आहे. म्हणजे पुणे शहराला दुजा भावाची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते. जरी पुणे शहराने भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं असलं तरी ठाणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल किंवा नागपूर असेल, त्याच्या मानाने पुणे शहराला दुय्यम दर्जाची वागणूक त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून आजपर्यंत मिळत आलेली आहे. त्यामुळे पुणेकरांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक गोष्टींची विकास कामांचा मुहूर्तमेढ अगोदर झाली, मात्र त्याची फलनिष्पत्ती इतर शहरांमध्ये झाल्याचा आरोप आता शिवसैनिकांनी केलेले आहेत. ते महाराष्ट्र पाहतोय, अवघा देश पाहतोय. याच्याबरोबरच एक महत्त्वाचा मुद्दा होता की राम मंदिर होतं आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मुंबईमध्ये देखील अरबी समुद्रामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं एक आलेख आखला गेला. त्याचं भूमिपूजनही माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झालं. भारतीय जनता पार्टीचं तेव्हापासून केंद्रात सरकार आहे, अजूनही ते शिवस्मारक झालेलं नाही. तुम्हाला काय वाटतं, काय भावना आहेत तुमच्या? या ठिकाणी महाराष्ट्राला दुय्यम दर्जाची वागणूक त्या ठिकाणी सातत्याने केंद्र सरकार देत आलेलं आहे. आज ज्या पद्धतीने राम मंदिर, आपल्याला आठवते की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर ज्या स्पीडने त्या ठिकाणी राम मंदिराचं काम त्या ठिकाणी सुरू झालं, निवडणुकीच्या आधी त्यांना त्या ठिकाणी रामाची प्रतिष्ठापना करायची हे एक ध्येय त्यांनी ठेवलं होतं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत त्यांनी ठेवलेलं नाही आहे. 2014च्या निवडणुकीनंतर त्यांनी स्मारकाचं भूमिपूजन केलं. आजपर्यंत त्याच्यावरती कुठली ॲक्शन म्हणावी तशी ॲक्शन त्या ठिकाणी झाली नाही. फक्त त्या ठिकाणी बजेट तरतूद केली जाते, ती रक्कमही खर्ची होती, परंतु समुद्रात एकही दगड पडलेला दिसून येत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जी भावना त्यांची असायला पाहिजे, जी रामाच्या बाबतीत भावना ठेवली, तेवढीच भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी ठेवायला पाहिजे होती. तर त्याच्यामध्ये तो कुठंतरी ते कमी पडलेलं दिसून येत आहे. आणि महाराष्ट्रामधील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचा जो त्यांचा हे आहे तो तेवढा गुजरातमध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी आपल्या इथं जे सिनेमाचे जे यंत्रणा आहे ते सुद्धा त्या ठिकाणी हलवायचा, बॉलिवूड त्या ठिकाणी चित्रपटसृष्टीसुद्धा UPमध्ये न्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करून पाहिला. आजही गुजरातमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे किंवा हिरे उद्योग असेल किंवा मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी पळवायचा प्रयत्न चालू आहे. परंतु तिथं गेल्यानंतर जो अनुभव उद्योगपतींना येतो ते पाहिल्यानंतर तिथले परिस्थिती पाहून ते परत महाराष्ट्रातच येतात. शेवटी महाराष्ट्राची भूमी ही त्या ठिकाणी साधू संतांची भूमी आहे. इथील जे नागरिक आहेत सहिष्णू कष्टाळू नागरिक आहेत, सहिष्णू आहेत आणि सहकार्याची भूमिका घेणारे नागरिक आहेत. त्यामुळं महाराष्ट्र आज सर्वांना त्या ठिकाणी रोजगार देणार आहे, सर्वांना त्या ठिकाणी सामावून घेणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राकडे येणाऱ्यांचा ओघ आपण जर बघितलं तर संपूर्ण देशातून आज महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येणाऱ्यांचा ओघ हा जास्त आहे आणि महाराष्ट्रातील जनतेवरती संपूर्ण देशातील जनतेचा विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवडी नावाशेवा ब्रिजचं देखील अशाच पद्धतीने भूमिपूजन झालं होतं. तोही समुद्रातला एक मोठा पूल आहे आणि तो पूल होतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत नाही. काय भावना आहे तुमची? भाऊ, शिवाजी महाराजांचं जर नाव घेऊन ज्याला काम करायचं आहे त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तेवढी आस्था आपल्या मनामध्ये असावी लागते. आणि ती आस्था भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये नाही आहे. ह्यांनी छत्रपतीचं नाव घेऊन फक्त आपल्या सत्तेवरती बसलेत, परंतु शिवाजी महाराजांचा हा आपला आदर्श हा यांच्या मनामध्ये भाऊ कधीच येणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, काय छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक आहे, झालं नाही, शिवडी नावाशेवा ब्रिज झाला असेल, राम मंदिर झालं असेल आणि अनेक प्रकल्प होत आहेत, मेट्रो देखील झाली, त्यानंतर भाजप सरकारने फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केलं आणि छत्रपतीच्या नावाने घोषणा देऊन ते सत्तेवर आले. पण त्याच्यानंतर त्यांनी महाराजांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी स्मारकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. स्मारकासाठी भरपूर निधी आला, त्यांनी त्यासाठी वेगळं असं त्यांनी हे केलं होतं,
आणि त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा असणारा एक तिथं एक माणूस नेमला होता. पण त्यांचे जे आतापर्यंत आलेले पैसे सगळे ते असेच याच्यावर खर्च झाले. पण त्यांनी काहीच महाराजांचं स्मारक केलं नाही. त्यांनी केवळ महाराजांचं नाव राजकारणासाठी त्यांनी वापरलं. काय तुमची भूमिका आहे पर्यटनाबद्दल, काय सांगा? हे पहा, आम्हाला आठवतंय की 2017ची जी पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीचा श्री गणेशा हे भारतीय जनता पार्टीने किल्ले सिंहगडावरून केला होता. त्या ठिकाणी नारळ फोडून त्यांनी त्या ठिकाणी प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. परंतु गेल्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये किल्ले सिंहगडाकडं त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आपण जर इतर किल्ल्यांचा इतर राज्यातील किल्ले पाहिले आणि महाराष्ट्रातील किल्ले पाहिले तर किल्ल्यांकडं नुसते फक्त कमिट्या होतात, त्या ठिकाणी दुर्ग संवर्धन संस्था त्या ठिकाणी दिसतात, परंतु त्या पद्धतीने काम त्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आज पुणे शहरामध्ये जर संपूर्ण देशातून किंवा परदेशातून जर कुणी आला पर्यटक, तर त्याने जर पुणे शहरात काय पाहायचं म्हणलं तर त्याला पहिलं सांगितलं जातं की सिंहगड किल्ला पहा म्हणून. परंतु ज्या सिंहगड किल्ल्याला पर्यटक पाहायला येतात त्याच्यासाठी तिथं सोयीसुविधांची वानवा ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आमचे राष्ट्रवादीचे यांनी जेवढं काम त्या ठिकाणी केलं तेवढं भारतीय जनता पार्टीने किल्ल्यावरती आजपर्यंत केलेलं नाही. दुसरं म्हणजे खडकवासला धरणाची चौपाटी असेल की ज्या चौपाटीचं क्षेत्र खूप मोठं आहे, त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाची खूप मोठी जागा उपलब्ध आहे आणि जो पर्यटक किल्ले सिंहगडावर येतो तोच पर्यटक त्या ठिकाणी खडकवासला धरणावर येतो, पानशेत धरणावरती येतो. परंतु पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने या चौपाटीचा विकास जो व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे. मग खडकवासला मतदारसंघाची 2 पर्यटन केंद्र आहेत मोठी की जे त्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन होतं, लोकांना त्या स्थानिक लोकांना त्याच्यापासून रोजगार मिळाला असता. परंतु ज्या पद्धतीने ते डेव्हलप व्हायला पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप म्हणजे काहीच प्रयत्न झालेला नाही. म्हणजे पुणे शहराचे हे 2 केंद्र आहेत आणि जी डेव्हलप केली असते तर पुणे शहरालाही त्या ठिकाणी चांगलं रूप या निमित्ताने मिळालं असतं, तर त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. सिंहगडावर एक भगवा ध्वज सुद्धा मोठा उभारला जाणार होता, त्याचं काय झालं? म्हणजे आता विषय निघलाच आहे. खडकवासल्यावर एक भगवा मोठा ध्वज उभा करण्यासाठी पण बजेटची तरतूद झाली होती, मोठमोठे बॅनर लावले गेले, विविध पक्षांनी श्रेयवादही केला. काय त्याची परिस्थिती आहे सध्या? ना, अजून तर तिथे काही झेंडा लागलेला दिसत नाही आहे. आज आपण बघतो वारद्यामध्ये तिरंगा लागला, तिकडे कात्रजमध्ये तिरंगा लागला. म्हणजे जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तो झेंडा त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला असता. परंतु फक्त घोषणा झाल्या, परंतु जी मनापासून तळमळ पाहिजे किंवा जे सरकारी अधिकारी जे आडकाठी करतायत त्यांना त्या ठिकाणी मोठ्या म्हणजे त्यांना सडेतोड उत्तर देऊन म्हणजे त्यांची जी काय कागदोपत्री पूर्तता आहे किंवा जो पाठपुरावा आहे तो पाठपुरावा जर केला असता तर मला वाटतं जशी इथं परवानगी मिळाली तशी तिथंही परवानगी मिळाली असती. परंतु पाठपुराव्यामध्ये कमी पडतोय आणि सरकारी यंत्रणेचा जो वापर आहे म्हणजे जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी त्यांच्या पदाचा वापर करून ती परवानगी मिळवायला पाहिजे. शिवसेनेचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत आणि त्याच्यावर भगवा ध्वज लावला जात नाहीये. काय वाटतं तुम्हाला? कसं बघता तुम्ही याच्याकडे? नाही, याचं वाईट वाटतं ना आम्हाला की एक शोकांतिका आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री जर त्या ठिकाणी असेल आणि ते जर सांगतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून चाललोय, तर मग त्या ठिकाणी भगवा झेंडा लावायला त्यांना कोणी अडवलेलं आहे? त्यांनी उलट मी म्हणतो जास्त पुढाकार घेऊन त्यांनी सगळ्याच किल्ल्यांना, नुसतं सिंहगडावरच का मी म्हणतो सगळ्या किल्ल्यांवरती भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकवला पाहिजे की जे एक भगवा झेंडा हे स्वराज्याचं एक प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचं ते प्रतीक आहे, मराठ्यांचं प्रतीक आहे. तो झेंडा हा सगळ्या किल्ल्यांवरती लागला पाहिजे, नुसत्या सिंहगडावरच नाही, महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवरती झेंडा हा लागलाच पाहिजे. महत्वाची मागणी खडकवासल्यातील शिवसैनिकांकडून करण्यात आलेली आहे. शिवाजी महाराज की जय. खडकवासलाच नव्हे तर महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांवर भगव्या ध्वजाची पताका फडकली पाहिजे आणि मुख्यमंत्री जर शिवसेनेचे असतील तर त्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवरायांसाठी एवढं तरी केलं पाहिजे, अशा प्रकारचीच भावना या ठिकाणी व्यक्त केलेली दिसते. आज या ठिकाणी एकनाथ शिंदे गट खडकवासल्यात काय पातळीवर आहे, पुणे शहरामध्ये एकनाथ शिंदे गट असेल किंवा शिवसेना असेल आणि इतर पक्षांची काय मागणी असणार आहे, कशी परिस्थिती कोणत्या परिस्थितीत निवडणुकींना सामोरे जाणार आहेत याच्या उहापोह या ठिकाणी आपण केलेला आहे. खडकवासल्यामध्ये किती शिवसैनिक गेले हा आकडा ऐकून सगळ्यांनाच धक्का बसेल. म्हणजे शिवसेना खडकवासला
हे ब्रीदवाक्य एक नाळ घट्ट बांधलेली आहे हे याच्यातून दिसलं की फक्त 2च व्यक्ती त्या एकनाथ शिंदेच्या गटाकडे गेलेले आहेत म्हणूनच की काय एकनाथ शिंदेंना आज खडकवासल्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पद द्यावं लागलं. ते PMRDAचं पद आहे. PMRDA या भागामध्ये काम करण्यात आतापर्यंत सक्सेस झाली होती का आणि इथून पुढे होईल का, तुम्हाला काय वाटतं? PMRDAने ज्या पद्धतीने या भागामध्ये लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं त्या पद्धतीने दिलं गेलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे विकास आराखड्यावरती जे काम व्हायला पाहिजे होतं आजही मला वाटतं या 2 दिवसामध्ये जी काही 6 महिन्याची मुदतवाढ दिली होती ती मुदतवाढ आता संपते आणि ती मुदतवाढ संपत असताना अजूनही त्यांच्याकडून त्याच्यावरती भरीव काम कुठलं झालेलं नाही आहे. जो काही PMRDAने आराखडा त्या ठिकाणी बनवला होता हा काही लोक समोर ठेवून त्या ठिकाणी आराखडा बनवला होता. सर्वसामान्यांचं हित त्या आराखड्यामध्ये कुठेही आपल्याला दिसून आलं नाही. ज्या धनदांडग्या लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यांची सोय PMRDAच्या माध्यमातून करायचा प्रयत्न प्रशासनाने त्या ठिकाणी केलेला होता. त्याच्यामुळं PMRDAच्या पासून सर्वसामान्य लोकांना काय लाभ होईल असं आम्हाला त्याच्यातून अजिबात अपेक्षा नाही आहे. नाही पण आता एकनाथ शिंदे गटाने PMRDAला एक संचालक दिलाय, तो खडकवासल्यातला दिलाय. इथून पुढे तरी काय फरक पडेल का असं काय वाटतं तुम्हाला? आता ते त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीवरती आहे. ते किती लक्ष देतात आणि त्यांना काम किती करू दिलं जातं हे पण महत्त्वाचं आहे. आपण जर आता DPDCचा जर विषय बघितला तर DPDCमध्ये एकूण निधीच्या फक्त 10% निधी त्या ठिकाणी 2 पक्षांना दिलेला आहे आणि 90% निधी एका पक्षाने त्या ठिकाणी ताबा मारलेला आहे. असंच जर काम चालू राहिलं आणि जर PMRDAमध्ये सुद्धा असंच हस्तक्षेप होत राहिला तर ज्यांना पद दिले त्यांना पण स्वातंत्र्य कितपत मिळेल ते आम्हाला शंका आहे जरा. एकूणच PMRDAचं पद दिल्यानंतर देखील या भागात काम होईल किंवा नाही होईल याबाबत शिवसैनिकांनी या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे. तर हा एकूणच वार्तालाप शिवसैनिकांशी केलेला नक्कीच डोळ्यात अंजन घालणार आहे. बऱ्याच गोष्टींचे खुलासे आणि बऱ्याच गोष्टींचा उहापोह या ठिकाणी झालेला आहे. नागरिक म्हणून याच्यावर तुम्ही सगळेजण विचार करणार नक्कीच आहात. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं हे व्यक्त नक्कीच करा कॉमेंटमध्ये की जेणेकरून आपल्या भावना देखील आम्हाला समजतील, इतर शिवसैनिकांना समजतील, इतर नागरिकांना देखील समजतील. अशाच प्रकारची वृत्त पाहण्यासाठी आमच्या चेकमेट टाइम्सच्या यूट्यूब चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करायला, लाईक करायला, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. उद्धव साहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय.